हरी जय जय राम कृष्ण हरी 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 हरी जय जय राम कृष्ण रूप रूप पातालो चली रूप पातालो चली सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी विठ्ठल बरोबा माधव बरोबा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आबडी विठ्ठल मरवा माधव बरवा सर्व सुखाचे घेर मापर खुवा देवी बर हा विठ्ठल बरोबा हा माधव जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम संत कृपा झाली संत कृपा झाली हरी संत कृपा झाली इमारत पळाली इमारत पळाली इमारत पळाली इमारत पळाली ओ संत कृपा झाली हे संत कृपा झाली ज्ञानदेवे रचला पाया ज्ञानदेवे रचला पाया रचला पाया उभारिले देवालया उभारिले देवालया नामातयाचा किंकर नामातयाचा किंकर
तेने रचिले ते आवार तेने रचिले ते आवार जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत खांब दिला भागवत तुका झाला शे कळस तुका झाला शे कळस भजन करा सावकाश भजन करा सावकाश ज्ञानदेव रचिला पाया ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया उभारिले देवालया बहिणी फडकते ध्वजा बहिणी फडकते ध्वजा निरूपणा केले ओजा निरूपणा केले ओजा बहिणी फडकते ध्वजा बहिणी फडकते ध्वजा निरूपणा केले ओजा निरूपणा केले ओजा ज्ञानदेवे रचिला पाया ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया उभारिले देवालया बारको माये एरो बारको माये एरो बारको माये बारको माये एरो 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 बारको माये ओ बारको माये ओ बारको माये ओ बारको माये ओ बारको माये एरो बारको माये ओ बारको माये हरे म्हणा बंडू बा ढगे त्याला म्हणू बंडू महाराज म्हणा पुढे संत कृपा झाली संत कृपा गोविंदराव म्हणा म्हणा संत कृपा झाली 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 संत कृपा झाली
उभारिले देवान ज्ञान देवे रचिला पाया ज्ञान देवे रचिला पाया आला विठ्ठल विठ्ठला आला विठ्ठला आला विठ्ठला आला विठ्ठला 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 आला विठ्ठला आला संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामा दयाचा किंकर तेने रचिले ते आभार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झालासे कळस भजन करा सावकाश बहिणी फडकते ध्वजा निरूपणा केली उजा ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया विठ्ठल विठ्ठला 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 आला विठ्ठला आला विठ्ठला 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 आला विठ्ठला विठ्ठला आला विठ्ठला विठ्ठला आला विठ्ठला विठ्ठला आला विठ्ठला 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 आला विठ्ठला आला विठ्ठला आला विठ्ठला विठ्ठला आला विठ्ठला 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 आला विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरता हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु रंगनाथ महाराज की जय श्री गुरु मोतीराम महाराज की जय गुरु रे मारुती महाराज की जय श्री संत भोजनी काका की जय विश्वकर्मा भगवान की जय हरा विठला विठला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हरा बोले रे भाई जबरदस्तन की हरा विठला 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 आमच्या छोट्या महाराजांना हार घाला हृदया फुले चौफाळून या भले वरी बैस
बैसऊ पाऊले श्री गुरूंची वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची सद्गुरूंचे भक्त आम्ही वेदांताला पुजतो सद्गुरूंचे भक्त आम्ही वेदांताला पुजतो मुमुक्षूंची जात माऊलीला वंदन करतो मुमुक्षूंची जात माऊलीला वंदन करतो कैलास राना शिवचंद्र मौली विठला 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 अत्यंत देखणे प्रसन्न व्यक्तिमत्व अत्यंत देखणे प्रसन्न व्यक्तिमत्व फुलासारखे कोमल मन आणि हिमालयासारखे उदात विचार या सर्वांचं नाव म्हणजे माझे गुरुवर्य सर्व साधक हृदय सम्राट वेदांत केशरी स्वानंद निवासी सद्गुरु बालासाहेब महाराज पोळ आणि यांच्या चरणी माझं साष्टांग दंडवत विठ्ठल विठला विठला सण आणि उत्सव या सर्वांनी समृद्ध असलेला असा हा महिना निसर्ग ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो असा हा महिना अत्यंत आल्हाददायी प्रेरणादायी पवित्र भक्तिमय आणि आध्यात्मिक हा महिना आणि या विश्वविख्यात गुणांनी युक्त अमलात्मा करुणा सिंधू परमपिता माझ्या परमपित्यास माझं दंडवत विठ्ठल विठला 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 प्रस्तुत मंगलमय प्रसंगी पांच्या परिवाराच्या गृहप्रवेशा निमित्त आज मान्य श्री यजमान सुरेशराव विठ्ठलराव पांचाळ व सौ शिवकांत सुरेशराव पांचाळ जे की कैलासवासी विठ्ठलराव पांचाळ व सौ कैलासवासी प्रयागबाई पांचाळ यांचे सुपुत्र आणि स्नुषा आहेत तसंच जसं म्हणतात ना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तसंच आमचे काका सुरेशराव पांचाळ यांची सुकन्या कन्यारत्न सौ जयश्री श्रीकृष्ण पांचाळ जयश्री कन्या आहे आणि श्रीकृष्ण त्यांचे जावई आहेत तसंच त्यांचे चिरंजीव आमचे लाडके चिरंजीव सार्थक आणि चिरंजीव नयन तसंच आमचे ज्येष्ठ बंधू जे की आमच्या सर्व परिवारामध्ये वरिष्ठ आहेत आणि आमच्या सुरेश काकाचे प्रथम पुत्र ते श्रीकृष्ण पांचाळ आता कृष्ण पांचाळ त्यांच्या धर्मपत्नी आमच्या वहिनी सौ वर्षा पांचाळ आणि या दोघांचे सुपुत्र चिरंजीव पार्थ आणि त्यांची कन्या कुमारी अद्विका त्यानंतर सर्वात लाडकं तृतीय फळ जे की शेंदी फळ आहे आमच्या घरातलं ते आमचा सचिन दादा सचिन पांचाळ आणि त्यांच्या धर्मपत्नी आहेत सौ प्रियंका पांचाळ असंच आमचं हे संपूर्ण पंचाळ परिवार या कीर्तनासाठी आज सहाय्य ठरलं म्हणूनच म्हणतात कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक विठ्ठल विठला 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 प्रस्तुत मंगलमय प्रसंगी ज्ञानाच्या या पवित्र प्रांगणामध्ये कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग भक्ती व प्रेमाची ज्योत भगवंत भक्तांच्या मनात पेटविणारे माय मराठीच्या गळ्यातील अलौकिक रत्नहार ठरणाऱ्या अभंगांचे रचयिते आज चंद्रार्क कीर्तीचे मानकरी संत शिरोमणी भगवत तेजांश जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकोबारा यांच्या सर्वात प्रिय शिष्या संत बहिणाबाई संत श्रेष्ठ बहिणाबाई यांचा हा 6 चरणांचा अभंग असून ते या अभंगाद्वारे जे संतांनी महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाला दिलेलं अमूल्य योगदान आहे त्याला सुंदर असं रूपक देऊन त्याचं वर्णन करण्याचं काम बहिणाबाई या अभंगात करतात विठला 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 साळुंकी बोलत असे मंजुळवाणी साळुंकी बोलत असे मंजुळवाणी शिकविता धनी वेगळाची साळुंकी बोलत असे मंजुळवाणी शिकविता धनी वेगळाची बालक स्वये बोलून येणे त्यासी माता शिकवी वचने तैसे ग्रंथ कथा कथने स्वये जनार्दनी बोलविजे म्हणून मी लढिवाळ बाळ आज तुमच्या सर्वांच्या सहाय्याने संतांची या अभंगाच्या निरूपणाचा लढिवाळपणा करत आहे तरी संतांचं एक लढिवाळ बाळ समजून माझी ही वाक्य पूजा स्वीकारावी ही नम्र विनंती विठ्ठल विठला 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 प्रभू तुम्ही
माझी तसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन त्यांच्या कृपादाने कथेचा वितारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची पांडुरंगाला प्रथम नमन का करायचं कारण ज्या द्वारातून नीट हरीची प्राप्ती होते अशा हरिद्वार असलेल्या या अमूल्य नरदेहाची भेट पांडुरंगाने आपल्याला दिली म्हणून पांडुरंगाला प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांना का करायचं तर त्याचं पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे हा नरदेह आपल्याला कशासाठी मिळाला याची जाणीव आपल्याला संतांनी करून दिली म्हणून दुसरं चरण संतांची आणि जगाच्या पाठीवर माझं हित करणारे एकट्या संतांशिवाय दुसरी कोणतीही हस्ती नाही पय अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही का श्रुती परवती माऊली जगा नवऱ्याला वाटतं बायको हित करल बायकोला वाटतं नवरा हित करल लेकर बाळांना वाटतं आई वडील हित करतील आणि आई वडिलांना वाटतं लेकर हित करतील पण ज्यांना हिताची खरी व्याख्याच माहित नाही ते हित करणार तरी कुठून कारण हित नाही ठावं जननी जनता आई वडिलांनी हित कशात दाखवलं तर फक्त सोन्यात प्रेम करायला शिकवलं तर फक्त सोन्यावर आणि प्रेम करायला शिकवलं तर फक्त पैशावर आणि ते पण साधं सुद्धा प्रेम नाही तर अगाध प्रेम करायला शिकवलं कारण नाथबाबा एका ठिकाणी म्हणतात गोपन गुंडा सन्मुख लागता अवश्य कुठे दुःख तोची सुवर्णाचा जाहलिया देख दुःख लोकुनी सुख अनिवार्य वाढे एक माणूस असतो तो शेताच्या धुरांच्या कडेने मस्त डुलत डुलत जात असतो आणि शेतातला शेतकरी पाखरं हाणण्यासाठी गोफण फिरवत असतो आता तो शेतकरी गोफण फिरवतो आणि त्या गोफणीतून जे गुंडा सुटतो ते नीट त्याच्या तोंडावर येऊन लागतो मग एक डोळा अंधारा होतो चेहऱ्याचा सगळा नक्षा बदलतो मग याला दुःख तर होतच शारीरिक दुःख तर झालंच पण जेव्हा याला हे कळालं की मला लागलेला गुंडा हा सोन्याचा आहे तेव्हा त्याचं सर्व दुःख गेलं आणि त्याला अपार आनंद झाला महाराज आणि आनंदाच्या भरात तो काय म्हणतो दुसरा डोळा गेला तरी चालेल पण अजून एक गुंडा येऊन लागावं म्हणतो एवढं प्रेम आपलं सोन्यावर आहे एवढं प्रेम आपलं पैशावर आहे पण सोन्याच्या ठिकाणी 16 अनर्थ आहेत म्हणून अहितापासून माझं हित करणाऱ्या व अलगत माझं हित चैतन्याच्या ठिकाणी ठेवणाऱ्या माझ्या संतांच्या चरणी माझं दुसरं नमन आहे तरी आता लहानपणी मला खूप मोठा प्रश्न पडायचा आता गणपती बाप्पा बसवायचो आपण घरात मी म्हणायचे आपले गणपती बाप्पा एवढे मोठे आणि इतकुशा उंदरावर कसे बसले असणार बरं ते उंदीर पिटुकला आणि एवढे उंदरावर कसे बसले ते मला हा प्रश्न खूप पडायचा पण संतांकडे आल्यावर कळालं जर भगवंत व्यापकात व्यापक आहे तर सूक्ष्म सूक्ष्म देखील आहे सूक्ष्महून सूक्ष्म सान त्या माझी तुमचे अधिष्ठान या लागी मूषक वाहन नामाभिधान तुझ साजे असं व्यापकातल्या व्यापकात व सूक्ष्मातल्या सूक्ष्म गोष्टीत ज्यांचं अधिष्ठान आहे अशा माझ्या संतांच्या श्रेणी माझं दुसरं नमन आणि मुळात माझा हा संसार खूप दुःखरूप आहे अगदी हा दुःखरूप असलेला संसार सुखरूप करणारं ज्यांच्या मुखाच्या दर्शनानं माझा संसार सुखाचा होतो त्या संतांच्या चरणी माझं दुसरं नमन आहे तुझं देखे जुन रूप त्यासी सुख
यांचं मुख म्हणजे सुखाचं आगर आहे. ह्यांचे दोन डोळे म्हणजे श्रुती स्मृती आहेत. ह्यांची दोन कान म्हणजे पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा आहे. यांच्या मुखात चारी वाण्या परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हात जोडून उभे आहेत. ह्यांचा एक दात म्हणजे संपूर्ण विश्वाला प्रकाशित करणारा प्रकाशक आहे. ह्यांचे चार हात म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष आहेत. ह्यांचे पोट लांब आहे, लंब आहे ज्याचे उदर असा तो लंबोदर, कारण यांच्या पोटात संपूर्ण विश्व सामावलेलं आहे. यांचे दोन पाय म्हणजे माया आणि ब्रह्म आहे. असं स्वरूप माझ्या सद्गुरूंचं आहे आणि त्या पुढे जाऊन ते माझं स्वरूप आहे. झालं विठ्ठल विठला 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 विठला. लक्षात घ्या, आज हे संत मंडळी आपलं हित करायले तर हित करून घ्या. स्वतःचं हित करून घेण्यासाठी आपल्या दिवसातला थोडासा वेळ काढा, कारण जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुमचं हित करणारं कोणी असेलच, किंवा तुम्हीच तुमचं हित करून घेण्यासाठी राहताल याची गॅरंटी नाही. पण काही समजातले स्वघोषित उच्च व्यक्ती आम्हालाच येऊन म्हणतात, महाराज हे काय वय आहे का परमार्थ करण्याचं? वय आहे तुमचं परमार्थ करण्याचं? थोडं म्हातारं पोतारं व्हा, मग बघा. करा पण नाही, मग बघा. पण महाराज म्हातारे झालं रे झालं काय होतं सांगू? दात पडून जातात. समोरचे दात पडतात, मागचे पडतात, सगळीच दात पडून जातात. मग याला म्हणायचं असतं राम राम, त्याचं भलतच होते. लांब लांब मंदिरात हरिपाठ सुरू असतो. देवाची द्वारी उभा क्षण भरी, ची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. तिने मुक्ती चारी साधिल्या, तिने मुक्ती चारी साधी. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधिला. हे म्हणता जाते टेकत टेकत बसते म्हणते देवाची द्वारी उभा शेण भरी. शेण भरी, शेण भरी. आता शेण भरल्यावर याला चारी मुक्त्या कशा भेटणार महाराज? विठ्ठल विठला 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 विठला. बर, हे म्हातारं झालं तर आणि मनातच फटाका फुटला तर? राम नाम सत्य हे गुलाबजामुन मस्त आहे. कारण नोकरीला लागलेले रिटायर होईनात खूप जण डायरेक्ट स्वर्गवासी व्हायले. का? कारण हा नरदेह म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे. कधी फुटून पाणी रूप होईल सांगता येत नाही. म्हणूनच माऊलींनी उपदेश केलाय, पुन्हा पुन्हा उपदेश केलाय, करावी तातडी परमार्थाची. हे ज्ञानदेवांनी सांगितलं आणि असा उपदेश करणाऱ्या माझ्या संतांच्या चरणी माझं दुसरं नमन आहे. आणि आता संतांना दुसरं नमन का करायचं याची जर मी तुम्हाला कारण सांगत बसली मला इथंच विठोबारपणाय करावं लागेल. म्हणून आता मराठी नगरीचा सुगारू करणाऱ्या संतांचं योगदानाचं वर्णन बहिणाबाई अभंगाच्या पहिल्या चरणात मांडतात. संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली. इमारत फळा आली, इमारत फळा आली. ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, पाया ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया. संत कृपा झाली, इमारत फळा आली. आता फळा आली, फळ आली असं आपण कधी म्हणतो? जेव्हा हाती
घेतलेलं एखादं कार्य स्थितीत जातं तेव्हा आपण काय म्हणतो फळा आलं. जसं एखादी वस्तू आहे आणि ती बांधण्यासाठी तुम्ही हाती घेतली आणि ती इमारत बांधून पूर्ण झाली तेव्हाच तुम्ही म्हणणार इमारत फळा आली. बरं, इमारत फुकट फळाला येते का? ज्यांनी बांधली त्यांना माहिती. महाराज इमारत फुकट फळाला येते? अजिबात येत नाही. ही वारकरी संतांची तुमची इमारत फळा येण्यासाठी संत ज्ञानेश्वरांच्या अन्नामध्ये माती मिसळल्या गेली. नामदेवांना सगळ्यात जास्त विरोध सहन करावा लागला. नाथबाबांना अंगावर उकळतं पाणी घ्यावं लागलं. तुकोबारायांना येडा तुक्या म्हणून घ्यावं लागलं. एवढंच नाही तर संत जनाबाईंना सुळावर जावं लागलं. तेव्हा ही इमारत फळा आली. महाराज विठ्ठल विठला 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 विठला. आणि ही इमारत फळा आली ह्याचं सर्वात मोठं प्रमाण म्हणजे आज आम्ही इथं कीर्तनात उभा आहोत. हे इमारत फळा आलेल्याचं सबूत आहे, म्हणजेच रिझल्ट आहे. पण कसं, हे कशामुळे फळायला आली? तर संत कृपेमुळे फळायला आली. कृपा किती असतात? 4 प्रकारच्या कृपा असतात. ईश्वर कृपा, अंतःकरण कृपा, ग्रंथ कृपा आणि संत कृपा. त्यापैकी सर्वात दुर्लभ अशी ही संत कृपा झाली आणि इमारत फळा आली. आता संत कृपा होणं सोपं आहे का महाराज? नाही. नाथ बाबा एका ठिकाणी म्हणतात दुर्लभ मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. अहो, पहिले हा मनुष्य देह येणंच खूप दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ झाला निर्देह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वरच्याची वतनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वरच्याची नरदेह वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह कसा आहे? तर दुर्लभ आहे. 184 योनी फिरून 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 आल्यानंतर आपल्या हा नरदेह भेटला आहे. आणि या नरकात येऊनही ह्या संतांचं दर्शन होणं किंवा या संतांची भेट होणं खूप अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेट. बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. हरी जगाची करुणा केली. हरी जगाची करुणा केली. ऐसे वर्म मत नदी नारायणा. अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी आणि आज आपल्याला या संतांची भेट झाली आहे. जर यांची भेट होणंच एवढं अवघड आहे तर मग यांची कृपा होणं किती अवघड असेल महाराज. म्हणूनच हे म्हटले बहु अवघड आहे संत भेटी. बरं, आता संत भेटी एवढी अवघड का आहे? कारण संत हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. पुन्हा ऐका, संत देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. का? तुम्ही म्हणता देव श्रेष्ठ आहे, पण देवाला देव बनवणारे कोण आहेत? हे संत आहेत. देव काय करतो? भक्ताला माईक वस्तू देतो आणि त्याला त्याच्यात अडकून ठेवतो. पण हे संत त्या जे भक्त आहेत त्याला त्या मायेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. म्हणून हे संत श्रेष्ठ आहेत. आणि एवढंच नाही तर संत त्याला वेळोवेळी उपदेश करतात आणि त्याला या मायेच्या डुबत्या संसारातून बाहेर काढतात. विठ्ठल विठला 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 तला विठला 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 तला विठला 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 विठला. अजून संत श्रेष्ठ का आहेत? जेव्हा देवाचा अवतार होतो तेव्हा भक्ताला सुख होतं पण दुष्टांना भय होतं. भक्त राखी पाया पासून
उचलून बंदीखान्यात टाकलं होतं. पण तोच रावण संत नारदांचे चरणवंदन करत होता आणि नारदांना फक्त रामाची भक्ती प्रिय होती. मग आता होता हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू काय करायचा? नारदांना आपल्या सगळ्या गुह्य गोष्टी सांगून द्यायचा. पण नारद हे श्रीकृष्णाचे प्रिय होते. मग एवढं असताना फक्त दुष्टाकडं आणि भक्ताकडं दोन्हीकडं पोहे खाऊन येण्याचं सामर्थ्य फक्त माझ्या संतात आहे. म्हणून हे संत देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. विठ्ठल विठ्ठल. विठला 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 विठला. तसंच ज्ञानदान जे की सर्वात श्रेष्ठ ज्ञानदान आहे आणि ते दान फक्त हे संत मंडळीच करू शकतात. म्हणून हे सर्वात श्रेष्ठ आहे. ज्ञानदान करणं या आयुष्यामध्ये सर्वात अवघड गोष्ट असते आणि ते संत आपल्याला करून देतात. 184 ओळी फिरून आल्यावर आपल्याला या मनुष्य देहामध्ये काय करायचंय? तर फक्त ज्ञान मिळवायचे. आणि अशा ज्ञानाचं बी परभणीमध्ये रंगनाथ महाराजांनी पेरलं. त्या बीचं रोप करण्याचं कार्य माझ्या संत उमागीर महाराजांनी केलं आणि त्या रोपाला नित्य पाणी घालून त्याचं वेल करण्याचं कार्य माझे सद्गुरू बालासाहेब महाराज पोळ यांनी केलं. आणि आज त्या वेलाला ही हजारो फुले आली आणि यांचा सुगंध आज सर्वत्र दरवळतो आणि माझ्या सद्गुरूंचा झेंडा आज त्रिभुवनात फडकतो. विठ्ठल विठला 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 विठला. ही झाली संत कृपा. तुम्हाला माहितीये का संत कृपा झाली की काय काय होऊ शकतं? तुम्ही विचारही नाही करणार एवढं काही काही होऊ शकतं. कारण एक वाल्या नावाचा कोळी होता. वाल्या कोळी होता. तो काय करायचा? जंगलाच्या मुख्य रस्त्यावर एका झाडावर बसायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्व प्रवाशांना लुटायचा. जर काही भेटलं नाही तर मारून टाकायचा. पण नेमकं काय झालं? त्याच रस्त्यानं एका दिवशी नारद मुनी निघाले. वाल्या कोळ्याने नारद मुनींना बघितलं आणि वाल्या कोळ्याने नारद मुनींना अडवलं. उतरला वाल्या कोळी खाली आणि म्हणाला, थांबा महाराज. नारद मुनी थांबले. मग वाल्या त्यांना म्हणाला, तुमच्याकडे जे जे काही पसार आहे ना ते मला देऊन टाका. मग ते म्हणले, माझ्याकडे काय असणार? माझ्याकडे एक टाळ आहे, एक विणा आहे, एक चिपळी आहे आणि 4 ज्ञानाच्या गोष्टी आहेत. वाल्यानं ऐकलं. वाल्या म्हणला, हे सगळं माझ्या काही कामाचं नाही. तुमच्याकडे काही धन आहे, काही संपत्ती आहे तर ती मला द्या, नाहीतर मी तुम्हाला मारून टाकतो. मग नारद मुनी विचार करतात. म्हणतात, अरे भल्या माणसा, तू एवढं पाप कशासाठी करतो? वाल्या कोळी म्हणतो, मला पण बायको आहे, मला पण लेकर आहे, मी त्यांच्यासाठी हे पाप करतो. नारद मुनी हसतात. मग ठीक आहे, तू काय कर, घरी जा आणि तुझ्या बायकोला लेकरांना विचार की ते दोघं तुझ्या या पापात भागीदारी होणार का? तो म्हणतो, ठीक आहे, विचारतो. थोडं पुढे जातो, वापस येतो. मग तो, हुशार आहात शेंडीवाले. नारद मुनी राहतायला काय झालं? ते म्हणते, हा, मी इथून घरी जातो म्हणजे तुम्ही इथून फुर. तेव्हा ते, नाही नाही तसं नाही, वाटलंच तर तू काय कर, हे टाळ आणि हे विणा तुझ्या जवळ ठेव, यांच्याशिवाय मी कुठं जात नाही, तू निवांत जाऊ नये. मग काय? वाल्या म्हणतो, ठीक आहे. निघतो घरी. बायकोला लेकरांना विचारतो की का तुम्ही माझ्या पापामध्ये भागीदारी होणार का? मग त्याची बायको आणि लेकरं म्हणतात, हे बघा पतिराज, तुमचं कर्तव्य आहे आमचं पालन पोषण करणं आणि ते तुम्ही कसं करता ते आम्हाला माहित नाही, म्हणून तुम्हीच तुमच्या पापाचे भागीदारी, आमचा त्यात काहीही संबंध नाही. हे ऐकताच वाल्या कोळ्याचे डोळे उघडतात. मग वाल्या पळतच नारद मुनींकडे येतो आणि रडत रडत त्यांना सर्व हकीकत सांगतो. नारद मुनी म्हणतात, हा, मला आधीच माहित होतं, तरी मी तुला पाठवलं. मग वाल्या म्हणतो, आता हसू नका, जे झालं ते सोडून द्या, पण मला या पापातून मुक्त कसं होईल याचं मार्गदर्शन करा. तेव्हा नारद मुनी त्याच्यावर प्रसन्न होऊन म्हणतात, ठीक आहे, मी तुला राम नामाचा उपदेश देतो. पण वाल्या कोळी पुन्हा प्रश्न होत की मी आता काय म्हणू? मग तो पुन्हा नारद मुनींना म्हणतो, बघा शेंडीवाले, मला काहीच येत नाही, फक्त मरा 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 एवढंच म्हणता येते. मग त्याला नारद मुनी म्हणतात, ठीक आहे, आता काही पर्याय नाही, तुला जे म्हणायचं ते म्हण, मरा म्हण, मारा म्हण, काहीही म्हण, पण मरा मरा तरी म्हण, त्याच्यानं तुला फायदा होईल. असं म्हणून नारद मुनी सहज उपदेश करून निघून जातात. मग संत कृपेमुळे काय झालं? वाल्या जे म्हणत होता मरा मरा, वाल्मिक तरला उलटा नाम स्मरणा. वाल्मिक तरला उलटा नाम स्मरण.
एका जनादनी जाय साधू दरुचना एका जनादनी जाय साधू दरुचना एका जनादनी जाय साधू दर्शन 64 घडिया माझी रात्र गेली समजेना 64 घडिया माझी रात्र गेली समजेना जाय साधू दरुचना जाय साधू दरुचना धनी जाय साधू दरुचना साधू दरुचना 64 घडिया माझी रात्र गेली समजेना 64 घडिया माझी जर वाल्मिकी उलट्या नामस्मरणानं करला तर आपण संत कृपेनं का नाही करणार महाराज. म्हणून संत कृपा झाली आणि इमारत फळा आली. पण आपल्या ह्या वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला त्यांना महिनाबाई अभंगाच्या दुसऱ्या चरणात काय म्हणतात. देवे रचिला पाया देवे रचिला पाया देवे रचिला पाया देवे रचिला उभारीने देवालया देवे रचिला पाया देवे रचिला पाया ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. मुळात बघता भागवत संप्रदाय वारकरी संप्रदाय फार जुना. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मग बहिणाबाई असं का म्हणतात की ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. त्याचं कारण आहे ज्ञानदेवांनी सर्वात पहिले एक गुरु एक शिष्य यांच्यातलं जे ज्ञान होतं ते समाजासमोर आणून मांडलं. आणि प्रत्येक साहित्यिकाच्या दृष्टीनं एक नियम असतो की प्रत्येक संप्रदायाचा एक धर्म ग्रंथ असावा लागतो. त्यामुळंच संत ज्ञानेश्वरांनी स्वतः श्रीमद भागवत सांगितली होती. ती श्रीमद भागवत त्यांनी श्री ज्ञानेश्वरी या रूपात मांडली. म्हणून संतांनी म्हटलंय की ज्ञानदेवे रचिला पाया. विठ्ठल विठला 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 विठला. मुळात पहिले सर्व धर्मग्रंथे ही कोणत्या भाषेत होती? संस्कृत भाषेत होती. आणि सर्वसामान्यांची भाषा कोणती होती? मराठी भाषा होती. मग यांना काही समजना म्हणून संतांनी आपल्यावर काय केली? कृपा केली आणि सर्व धर्मग्रंथे जे की श्री ज्ञानेश्वरी हे सर्वात मोठा आपला धर्मग्रंथ आहे तो मराठीत आणला. संस्कृताची गाठी
सोन्याच्या दुकानात जाऊन जमणार आहे नाही. तसंच काय झालं, एक माणूस होता आणि त्याचं काहीही केलं लग्न जमतच नव्हतं. किती घरचे परेशान झाले पण त्याला काही मुलगी भेटच ना. मग त्याने काय केली, हनुमंतरायांची तपश्चर्या सुरू केली आणि हनुमंतराय लवकर प्रसन्न होतात, पटकन प्रसन्न झाले. म्हणजे माग भक्ता तुला काय पाहिजे. हा उठला म्हणला, देवा सगळेजण माझ्या समोर गाडीवर डबल डबल सीट फिरतात. देव म्हणला, थोडा विचारात पडला, डबल डबल सीट फिरतात. तो म्हणला, हो सगळेजण माझ्या समोर डबल डबल सीट फिरतात. मग देव म्हणला, मग काय होते. ते म्हणला, मग पोटात काल होते रे देवा. ते म्हणले, ते पोटात काल होते, मग आता डबल मला बसून देतात काय तुझ्या गाडीवर. मग तो माणूस म्हणतो, नाही रे देवा तुला नेऊन काय करू. मग देव मला पटकन बोल काय पाहिजे. ते म्हणते, देवा मला एक बायको पाहिजे. हनुमंतराय हसतात, त्याच्याकडे बघतात, पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत बघतात आणि खनखन हाणतात. ते उचकूनच पडते. तर म्हणते, देवा बायको मागितली सापट का दिली हो. मग त्याला हनुमंतराय म्हणतात, मूर्खा मी बाल ब्रह्मचारी आणि तू मला बायको मागायला पळीतून जा प्रभू श्रीमान करणं. श्रीराम तुला सांगतील की मुलगी बघायचा कार्यक्रम कसा असतो, मुलगी कशी बघतात, साखरपुडा कसा असते, लग्न कसं असते, मला काय माहित भल्या असा. चल उठ पळ श्रीरामांकडं. हे जाते श्रीरामांकडं. श्रीरामांची तपश्चर्या करते. राम राम तपश्चर्या सुरू होती. लगेच राम प्रसन्न भोले झाले प्रसन्न. मग काय झालं, ते म्हणलंय की देवा मी तुमच्याकडे एक मागण्यासाठी तपश्चर्या केली. राम म्हणतात, माग ना तुला काय पाहिजे. तो म्हणतो, देवा मला एक सुंदर सुशील अशी गोड पत्नी पाहिजे. भगवंत म्हणतात, तथास्तु. जमलं की महाराज दुसऱ्या दिवशी लग्न. लग्न जमलं, 8 दिवसाचं लग्न लागलं, भव्य सोहळा झाला. आणि आता ह्याच्या मनात आलं काय, मला एवढी सुंदर बायको भेटली, आता मी काय करतो, बायकोला घेतो आणि गंगासागरला फिरायला जातो, दर्शनाला जातो. गेला गंगासागराकडं दर्शन घ्यायला. पाण्यात उतरला, गंगेमध्ये उतरला. पण दर्शन घेऊन वापस यावं, तर उतरला गंगेत. उतरला, अंघोळ करायला दोघं देवाचं दर्शन घ्यायले. पण नेमकं महाराज तिथे अशी मोठी वाटो सुटती, ती नीट या दोघांच्या मधात घुसती. आता वाटो आहे महाराज ती, एकाला इकडं तर एकाला तिकडं. मग यांची गाठ मिळे नाही. मग यांची गत कशी होती महाराज. दोन मुंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. दोन मुंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. आता हे रडत बसलं, माझी सखी बायको गेली. आता हे मला दिल ते वरी प्रभू श्रीरामांकडे झाला निघा. श्रीरामांकडे निघाला. श्रीरामांना म्हणतो, देवा दार उघड. देव म्हणतो, सकाळी सकाळी कोण आलं रे बाबा, उघडतो दार. मग तो काय भक्त म्हणतो, देवा तू दिली ती गेली, आता मला माझी वापस आणून दे. श्रीराम पुन्हा हसतात, नखापासून ते त्याला डोक्यापर्यंत बघतात, एक खनखन हाणतात. देवा का मारलं मला पुन्हा. तो म्हणतो, मूर्खा माझी गेलती ती हनुमंतरायानं शोधून आणली आणि मी काय तुझी शोधून बसायला रिकामा आहे का. चल जा हनुमंताकडं. ते म्हणते, नको रे बाबा, पहिले गेलो तो तापट खाल्ली, आता गदाच बसते. विठ्ठल विठला 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 विठला. सांगायचं तात्पर्य काय आहे की शरण योग्य ठिकाणीच जावं लागतं. म्हणून शरण पुढे जावं हे माणसाला कळायला हवं. पाठीराखा कोणाला करावं हे माणसाला कळायला हवं. जसं एखादी लहान मुलगी असते, ती लहानपणी आपल्या आई वडिलांना पाठीराखा करते. थोडी मोठी झाली की आपल्या भावाला पाठीराखा करते. अजून मोठी झाली, लग्न झालं की नवऱ्याला पाठीराखा करते. अजून मोठी झाली, म्हातारी झाली की आपल्या लेकरं बाळांना, नातूंना, सुनांना, सगळ्यांना पाठीराखा करते. पण जर एकदा मुमुक्षूचा पाठीराखा चुकला, मग तो त्याच्यासाठी विंचूचं काम करतो महाराज. आणि तो मुमुक्षू त्या आणि तो विंचू ते दोघं एकमेकांना काय करतात, डंक मारतात. कसं, मुमुक्षूला तो विंचू जो की त्याला मुमुक्षू आणि आत्मज्ञान देत नाही, तो विंचू त्याला कंटिन्यू डंक मारत राहतो. आणि मग हा पुन्हा ओरडतो, काय म्हणतो, हिंदू चावला 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 हिंदू चावला. सावला विंचू. पण
कुळवतोच. मग हा चावणार तर याला तुम्ही कुळवायचं का? नाही कुळवायचं, याला सोडून द्यायचं. म्हणजे त्यात राहून अलिप्त राहायचं. विठ्ठल विठ्ठल विठला 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 विठला. पण महाराज या मनुष्य देहाला आलेले लोक खूपच बावरल्यासारखं करायले. इतकं बावरल्यासारखं करायले की थोडंसं दुःख झालं की रेल्वेच्या पटरीवर जाऊन झोपायले. अहो दुःख झालं तर रेल्वेच्या पटरीवर झोपू नये, रेल्वे मध्ये झोपून जा. कुठं? तर संतांकडं, सद्गुरूंकडं. बरं मला आता पटापट उत्तर द्यायची हा सर्वांनी. पोट कोणाचं मोठं? दिसण्यावरून ना. पोट म्हशीचं मोठं का माणसाचं? म्हशीचं. दिसण्यावरून. पोट हत्तीचं मोठं का माणसाचं? हत्तीचं. पोट उंटाचं मोठं की माणसाचं? मग तुम्ही यांची बातमी कधी ऐकली आहे का? महागाईमुळे म्हशीनं गळफास घेऊन केली आत्महत्या. ऐकली? नापिकीमुळे हत्तीनं विहिरीत उडी मारून केली आत्महत्या. ऐकली? बेरोजगारीमुळे उंटानं कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन केली आत्महत्या. ऐकली? नाही ना. मग जिथं जड मूड प्राणी आपल्या या देहाचं महत्व जाणून नये तिथं हा बुद्धिमान मनुष्य प्राणी का नाही? विठ्ठल विठ्ठल विठला 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 विठला. म्हणून शरण जा कोणाला? तर संतांना. धरावे ते पाये आधी 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 धरावे ते पाये आधी 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 धरावे ते पाये आधी 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 धरावे ते पाये आधी आधी. सद्गुरु वाचोने सापडे ना सोये, सद्गुरु वाचोने सापडे ना सोये, सद्गुरु वाचोने सापडे ना सोये, सापडे ना सोये. धरावे ते पाये आधी 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 धरावे ते पाये आधी आधी धरावे ते पाय आधी आधी. म्हणून शरण जा तर संतांना. आता बहिणाबाई अभंगाच्या पुढच्या चरणात काय म्हणतात? नामात याचा किंकर, 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 नामात याचा किंकर. तेने रचिले हमारा, तेने रचिले हमारा, ज्ञान देवे रचिला पाया, ज्ञान देवे रचिला पाया, ज्ञान देवे रचिला पाया, ज्ञान देवे रचिला पाया. नामात याचा किंकर तेने रचिले ते आवार. किंकर किंकर म्हणजे काय? छोटे छोटे दगड. नामा किंकर झाले म्हणजे छोटे छोटे दगड झाले आणि त्यांनी हे सगळं आवार रचलं. इथं शब्दशः अर्थ घ्यायचा नाही आहे, त्यांच्या सहयोगाचं इथं शब्दशः वर्णन केलेलं आहे. मग आता नामदेव होते, सर्वश्रेष्ठ संत होते नामदेव. नामदेव म्हणतात शिंपयाच्या कुळी जन्म माझा झाला, परी जीव गुंतला सदाशिवी. जरी मी शिंपांच्या कुळी जन्माला
असलो, शिंपीच्या घरी जन्मला असलो, तरी माझा जीव माझ्या सदाशिवामध्ये गुंतलेला आहे. नामदेव म्हणतात, नामा म्हणे शिवी विठोबाचे अंगी, नामा म्हणे शिवी विठोबाचे अंगी, तेने झालो जगी धन्य धन्य. म्हणजे नामदेव महाराज म्हणतात, मी शिंपी जरी असलो तरी मी विठोबाच्या अंगाचे वस्त्र शिवतो आणि त्यामुळं मी जगी जगी धन्य झालो. फक्त नरसीमध्ये नाही, फक्त हिंगोलीमध्ये नाही, फक्त परभणीत नाही, फक्त महाराष्ट्रात नाही, तर पंजाब मध्ये देखील ज्यांची कीर्ती पोहोचलेली आहे असे संत म्हणजे नामदेव महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. आता संत नामदेव महाराज म्हणजे श्रेष्ठ कवी होते. त्यांनी फक्त मराठीतलेच नाही तर हिंदी भाषेतही अभंग असा छंदाचा आविष्कार केला होता. नामदेव म्हणतात एका ठिकाणी, देवल के पीछे, नीट आहे का, देवल के पीछे नामा अलग पुकारे, देवल के पीछे नामा अलग पुकारे, जिधर जिधर नामा हे नदी न जात मोरे पंढरी के राया, हे नदी न जात मोरे पंढरी के राया, ऐसा तुमने नामा दर्जी काय को बनाया, ऐसा तुमने नामा दर्दी काय को बनाया, हे नदी न जात मोरे पंढरी के राया, हे नदी न जात मोरे पंढरी के राया, ऐसा तुमने नामा दर्जी काय को बनाया, ऐसा तुमने नामा दर्जी काय को बनाया, राहुल के पीछे नामा अलग पुकारे, राहुल के पीछे ना अलग पुकारे, राहुल के पीछे नामा अलग पुकारे, के पीछे नामा अलग पुकारे, जिधर जिधर नामा उधर राहुल ही फिरे, जिधर जिधर नामा उधर राहुल ही फिरे, हे नदी न जात मोरे पंढरी के राया, हे नदी न जात मोरे पंढरी के राया, ऐसा तुमने नामा दर्जी काय को बनाया, ऐसा तुमने नामा दर्जी काय को बनाया, पंढरी के राया, हे नदी न जात मोरे पंढरी के राया, ऐसा तुमने नामा दर्जी काय को बनाया, ऐसा तुमने नामा दर्जी काय को बनाया, काय को बनाया. देवल के पीछे नामा अलग पुकारे, जिधर जिधर नामा उधर देव लेके फिरे. आता जिथे जिथे नामदेव जात होते तिथं देव येत होते. तुम्हाला वाटत असेल देऊळ फिरवलं, आता ते शब्दशः कोणी कोणी घेतं की नामदेव जिकडे जायचे, नामदेवांना हिन दिन जात असल्यामुळे त्यांना काय केलं, ब्राह्मणांनी मंदिरातून हाकलून दिलं आणि नामदेव महाराज मंदिराच्या बाहेर आले. पण नामदेव महाराज मंदिराच्या बाहेर आले म्हणजे त्यांचा जो प्रिय समाज होता ना, जो त्यांना सपोर्ट करायचा, त्यांना सहयोग करायचा, तो समाज नामदेवांसोबत बाहेर आला आणि त्यांनी 12व्या शतकात मंदिरातून कीर्तन वाळवंटात आणलं. एवढा अधिकार आमच्या संतांचा आहे, तो नामदेवांचा आहे. नामदेवानं कीर्तन करावं आणि पुढं पांडुरंगानं नाचावं. नामाच्या कीर्तनात ज्ञान टाळ घेऊन उभा आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग, पुढे नाच पांडुरंग. जनी मने तान देवा बोला अभंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग, नामनाच पांडुरंग. आणि आज आपलंही तसंच झालंय. नामाच्या कीर्तनात आज ज्ञान टाळ घेऊन उभा आहे. केवढा हा अधिकार, तो फक्त संत कृपेमुळेच प्राप्त होतो. 12व्या शतकात पहिल्यांदा मंदिरातून कीर्तन वाळवंटात आणणारे हे संत होते नामदेव महाराज. त्यांची फक्त मध्य भारतात नव्हे, उत्तर भारतात नव्हे, पश्चिम भारतात नव्हे, पूर्व भारतात नव्हे, पश्चिम भारतात नव्हे, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती,
नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला. एवढा अधिकार संत नामदेवांचा होता. मग एवढे कीर्तिवंत असणारे संत नामदेव होते. पण महाराज सद्गुरु करण्याच्या आधी त्यांची खूप मोठी फजिती झालती. जशी आमची फजिती होत होती सद्गुरु करण्याच्या आधी. ती फजिती कोणती ऐका. काय झालं, एकदा संत गोरोबा काकाकडे सर्व संत मंडळी जमली. अशी जशी ही संत मंडळी इथे जमली आहे तशीच संत गोरोबा काकाच्या घरी सर्व संत मंडळी जमली. आता मुक्ताबाई खोडकर त्यांचं लक्ष काय गेलं, एका कोपऱ्यामध्ये गेलं. त्या म्हणतात, गोरोबा काका ते कोपऱ्यात जे पडले ते काय आहे. गोरोबा काका म्हणतात, बाळ मुक्ताई ते धोपट नाही. मग मुक्ताबाईला अजून काहीतरी सुचलं. मुक्ताबाई म्हणले, त्याचा उपयोग काय. मग गोरोबा काका म्हणले, बाळ या धोपटण्यानं कोणतं मटकं कच्च आणि कोणतं मटकं पक्क हे आपल्याला कळतं. आता मुक्ताबाई हसल्या. मुक्ताबाई म्हणल्या, मग गोरोबा काका इथं जमलेली ही जी संत मंडळी आहे ना, ह्यांच्या डोक्यावर जर धोपटणं मारलं तर आपल्याला कळलं कोणता संत पक्का कोणता संत कच्चा. आता हे खाली मान घालून ऐकत होते नामदेव महाराज. ते ऐकताच त्यांची कर्ण उभा राहिली. आता महाराज नामदेवाला पळता पण येईना. उद्या म्हणले काय व्हायला ते. आणि गोरोबा काकानं एकेकाला थोपटणं मारायला सुरुवात केली. आता आली नामदेवांची पारी. नुसतं धोपटणं मारायले याच आवाजानं नामदेवांच्या डोक्यावर टेंगोळ येऊ लागलं होतं. आता आली नामदेवांची वेळ. नामदेव म्हणले, थांबा, मी अशी काही परीक्षा देणार नाही. कारण देव माझ्यासोबत बोलतो खेळतो. मग मी कशाला ही परीक्षा देऊ. मला काय गरज आहे ही परीक्षा द्यायची. आणि मी ही परीक्षा देणार नाही असं म्हणतात. एवढं ऐकताच गोरोबा काका म्हणतात, मुक्ते बघ सापडलं बरं कच्चं मडकं. मग हे ऐकताच नामदेवांना एवढा राग येतो ते रागाच्या भरात पाय आपटत तिथून निघून जातात. निघायला गेले असताना मग मुक्ताबाई लगेच पाठीमागून येतात. नामदेवांना म्हणतात, थांबा नामदेवा. नामदेव म्हणतात, काय झालं आता काय राहिलं. मग त्यांना मुक्ताबाई म्हणतात, हा जो तुम्हाला वृथा अभिमान झाला ना की देव माझ्यासोबत खातो बोलतो राहतो, हे जर तुम्ही सद्गुरु केले असते ना तर तेव्हा हा अभिमान. गुरुविना अनुभव कैसा कळे कैसा कळे गुरुविना अनुभव कैसा कळे गुरुविना अनुभव कैसा कळे. तपेविना दैवत दिदिला विने कैसा कळे गुरुविना अनुभव कैसा कळे. मग काय झालं, मुक्ताबाईंनी काय केलं. मुक्ताबाईंनी नामदेवांना थांबवलं. शांत व्हा नामदेवा, असा राग बरे नव्हे. असा राग काय नव्हे, बरा नव्हे. ते म्हणते, ठीक आहे, मग मी काय करू. मग मुक्ताबाई त्याला म्हणतात, नामदेवा तुम्ही विसोबा खेचरांकडे शरण जा, त्यांचा अनुग्रह घ्या आणि ते तुम्हाला तुमचा अभिमान सोडून देण्यास मदत करतील. आणि मग तेच नामदेवांनी गाठ बांधली आणि ते विसोबा खेचर यांना शरण गेले. आणि मग सद्गुरूंनी त्यांना अद्वैताचा उपदेश केला. आणि मग नामदेव म्हणू लागले की जरी स्थळी काष्टीपाशानी माझा देव आहे. देव फक्त माझ्या एकट्याचाच नाही आणि मी फक्त देवाचाच नाही, सर्वांमध्ये एक माझा देव व्यापून आहे असं ज्ञान संत नामदेवांना झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून कलियुगी नाम जरी श्रेष्ठ असलं तरी त्या नामाला ज्ञानाकडे जावंच लागतं हे याच्यावरून सिद्ध होतं. म्हणून ज्ञानाकडे जाण्यासाठी काय करावं लागतं, सद्गुरूंना शरण जावं लागतं. पण गुरु आणि सद्गुरु यांच्यामध्येही जमीन आसमानचा फरक आहे. तो फरक आपल्याला कळायला पाहिजे. आता पहिले गुरु कसे असतात. गुरु काय करतात, फक्त व्याख्यान देतात. वेद शास्त्राचं अध्ययन करून घेतात. ते स्वतः वेद शास्त्राचं अध्ययन करतात आणि करून घेणारे असतात. पण कसे, जसं काही लोकांसाठी भगवा झेंडा आहे म्हणून शिवाजी राजे आहे, नोट आहे म्हणून गांधीजी आहे, तसं वेदाचे शब्द आहेत म्हणून यांचं पोट आहे महाराज. काही जणांच्या व्याख्यानाला एवढी स्पीड असती जशी आपली चालली आता, एवढी स्पीड असती कशासाठी, चुका पकडल्या जाऊ नये म्हणून. तसंच
काही गुरु एवढं गोड बोलतात की त्यांच्या बोलणं ऐकूनच मला शुगर होती की काय, एवढं गोड बोलतात महाराज. तसंच काही गुरु वेदाचं अध्ययन नसतानाही शिष्याला मोठ्या अभिमानाने म्हणतात, मिळू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. कशाला महाराज धक्का द्यायला का? काहीच वेदाचं अध्ययन नाही आणि तुम्ही असं म्हणता. तसंच काही गुरु काय करतात, मंत्रतंत्राचा उपदेश करतात. नाथबाबा एका ठिकाणी म्हणतात, मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आईते, जो शिष्यासी मिळवी सदवस्तु ते, सद्गुरु त्याते श्री कृष्ण मानी, सद्गुरु त्याते श्री कृष्ण मानी. जे सद्गुरु शिष्याचं जन्म मरणाचं मरण तोडतात त्यांनाच मी सद्गुरु म्हणतो असं श्रीकृष्ण भगवंत म्हणतात. कारण एक गुहा आहे, लक्षात घ्या, एक गुहा आहे, तिथं अनंत काळापासूनचा, अनंत युगापासूनचा अंधार आहे. तो अंधार काठीनं बदलल्यानं किंवा जपतप केल्यानं नाहीसा होणार आहे का? नाही. मग तो अंधार कशाने नाहीसा होईल? तर फक्त एका प्रकाशाच्या किरणानं नाहीसा होईल. तसंच आपल्या आयुष्यामध्ये जे स्वचं अज्ञान आहे ते स्वचं अज्ञान घालवण्यासाठी मला स्वचं ज्ञान घ्यायचे आणि स्वचं ज्ञान कोणाकडे भेटतं? तर फक्त सद्गुरूंकडे भेटतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आता सद्गुरू कसे असतात? सद्गुरू श्रोत्रिय असतात, ब्रह्मनिष्ठ असतात, काया वाचा मनाने दिनाकरिता कृपाळू असतात. आपल्या शिष्याला पुत्रवत सांगतात. कोणते सद्गुरू असतील हो जे आपल्या शिष्याला आपल्या ताटातलं खाऊ घालतील? माझे सद्गुरू आहेत ज्यांनी मला आपल्या ताटातलं खाऊ घातलं. सगळेजण म्हणत होते नामदेवाच्या हाताने देव जेवण करतो. मग मी म्हणायला लागले, महाराज महाराज नामदेवाच्या हाताने देव जेवण करतो. मग सद्गुरू म्हणाले, तुझ्या हाताने काय जेवत नाही, तुझ्या हाताला काय रोग आलाय, असं म्हणायचे सद्गुरू. मग त्यांनी उपदेश करताना सहजच एकदा म्हणाले ते, कोण कहते है भगवान खाते नहीं, कोण कहते है भगवान खाते नहीं, तुम भगवान समझ के खिलाते नहीं, तुम भगवान समझ के खिलाते नहीं. कोण कहते भगवान खाते नहीं, तुम भगवान समझ के खिलाते ही नहीं. माझ्या सद्गुरूंनी सगळ्यांना भगवंत बघितला आणि सगळ्यांना भगवंत म्हणूनच खाऊ घातलं. असे सद्गुरू असतात. गेले कमी संताची हो, लाडत गेले कमी संताची, लाडत गेले कमी संताची हो, लाडत गेले कमी संता. मध्वर कृपा बहुतांची, मध्वर कृपा बहुतांची, लढकिले कमी संताची हो, लढकिले कमी संताची, लढकिले कमी संताची हो, लढकिले कमी संताची. म्हणून सद्गुरू अतिशय प्रेमळ असतात. आता सद्गुरू कधीही आपल्या देहभरणासाठी कधीच कोणाकडून कशाची मागणी करत नाहीत, एक गोष्टही मागत नाहीत. आता ते शिष्याचं प्रेम असतं की ते एखाद्या शिष्याच्या मनात येतं आणि ते शिष्य सद्गुरूसाठी करायचं या तळमळीनं सगळ्यांना जमा करतं, त्यांच्याकडून गोळा करून घेतं, स्वतः तर करतच पण दुसऱ्यांकडेही जमा करून घेतं आणि ते सद्गुरूंना अर्पण करतं. हे एखादं शिष्य असतं आणि तो शिष्य लाखात एक असतो असं सद्गुरू महाराज म्हणतात. म्हणून एक शिष्य आणि एक गुरु हे कल्पनाच वेगळी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सद्गुरू कधीच कोणाकडून काही मागत नाही. जसं संत एकनाथांनी, संत तुकारामांनी कधीच कोणाकडून काही मागितलं नाही, तसंच माझ्या सद्गुरूंनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये कधीच कोणाला काही मागितलं नाही. संतांनी कधी कोणाला काही मागितलं नाही म्हणून त्यांचं पोझिशन टिकून होतं. तसंच माझ्या सद्गुरूंनी आपल्या अख्ख्या आयुष्यात कधीच कोणाकडून 1 रुपयाची मागणी केली नाही म्हणून त्यांचं पोझिशन होतं, आहे आणि राहणार. आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, असे सद्गुरू असतात. आता तुम्हाला गुरु आणि सद्गुरू यांच्यामधला फरक कळाला म्हणून शरण जायचं तर फक्त सद्गुरूंनाच. आणि अशीच अलौकिक दिव्य सद्गुरू भक्ती आपण अभंगाच्या पुढच्या चरणात बघणार आहोत.
भागवत. आता पाया झाला, किंकर झाले, आता वेळ आली खांब म्हणजे पिल्लर. इमारतीला जसं पिल्लर असतं तसं आपल्या वारकरी संप्रदायाला सर्वात मोठा आणि भक्कम खांब कोणता दिला तर भागवत. आता बघा, जनार्दन एकनाथ. जनार्दन म्हणजे कोण? एकनाथांचे गुरु. आता तुम्ही सांगा, तुमच्या मते जनार्दन म्हणजे काय? हे तर संत मंडळी आहेत, त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे, म्हणून यांनी पटकन सांगितलं की जनार्दन एकनाथांचे गुरु आहेत. पण तुम्ही पण जनार्दना 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 म्हणता, मग जनार्दनाचा अर्थ काय? तुमच्यासाठी देव, हो की नाही? बरोबर महाराज? तुम्ही म्हटले एकनाथ हे संत जनार्दनाचे शिष्य, आणि जनार्दन कोण होते? देवही होते आणि एकनाथांचे गुरु पण होते. आता जनार्दन एकनाथ, एकनाथ यांना काय म्हणतात शॉर्टकट मध्ये? छोट्या संक्षिप्त रूपात एका. त्यांनी काय केलं? स्वतःच्या नावासाठी एका हे शब्द वापरलं आणि गुरूंचं नाव म्हणून जनार्दन. म्हणजे माझं नाव तर मी माझ्या अभंग गाथ्यामध्ये वापरणारच एका, पण माझ्या सद्गुरूंनीच मला या लायक बनवले. इथं उभा करण्याची जी लायकी आहे ती फक्त सद्गुरूंमुळे आहे, म्हणून मला सद्गुरूंचं पण नाव माझ्या सोबत माझ्या गाथ्यात जोडायचं आहे. एका जनार्दनी. एका म्हणजे एकनाथ आणि जनार्दन म्हणजे एकनाथांचे गुरु. पण इथंच हा गुह्यार्थ संपला नाही. आपण कसं म्हणतो? एका जनार्दनी, एका जनार्दनी राधा नको लागू हरीच्या नाथा. एका जनार्दनी शब्द आला, पण गुह्यार्थ काय झाला महाराज? सद्गुरूंची नकळत कृपा कशी आहे? एका हे झालं संख्या विशेषण. कशाचं? तर जनार्दनाचं. आणि जनार्दन म्हणजे देव. एक तो जनार्दन म्हणजे एक तो देव म्हणजे सबका मालिक एक. हे गुह्यार्थ ह्या एका जनार्दनी या शब्दातून प्रगट होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. एका जनार्दनी. आता जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. भागवत कोणतं? तर एकनाथी भागवत, जे की आताच आमचं सुरू होतं, पण ते थोडासा खंड पडला आमच्या भागवतामध्ये. एकनाथी भागवत ते काय आहे माहित आहे का? श्रीमद भागवत माहित आहे ना? श्रीमद भागवत कथा, त्यातला 11वा स्कंद, त्याच्यावर लिहिलेली टीका, ही म्हणजे श्रीमद एकनाथ भागवत. म्हणून हे जे एकनाथ भागवत आहे याला आपण 2 खंडामध्ये अभ्यास करतो. कोणतं? एकनाथी भागवताचं. आणि जेवढं हे कीर्तन चाललं ते फक्त नाथ भागवतांच्या 4च ओळींवर चाललं. हे एकनाथी भागवताचं विशेष. विठ्ठल 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 विठ्ठल. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. जनार्दनाचं नाव लावण्याचं कारण एवढंच होतं की महाराज मला गुरूंबद्दल खूप आदर आहे, प्रेम आहे, आणि मी जे हे लिहितोय ते मी स्वतः लिहितोय का? नाही, तर माझ्या गुरूंनी मला या लायक समजलं म्हणून मी आज ते लिहितोय. एवढी कृतज्ञता व्यक्त करणारे हे संत एकनाथ महाराज एकुलते एक होते. कारण त्यांना माहित होतं संत जर सहज उपदेश करतील तर ते नास्तिकालाही आस्तिक बनवतील, आणि ते माझ्याकडून हे भागवत वधून घेत आहेत. आता नास्तिकाला आस्तिक बनवतात कसं? एक बाई होती, तिचा नवरा देवाला काहीच मानत नव्हता, 1% पण मानत नव्हता, 100% नास्तिक. पण बाईला सद्गुरूंवर श्रद्धा होती. बाई गेली सद्गुरूंकडे, म्हणाली देवा माझी हे आहेत ना ते कधीच देवाला मानत नाही. ते म्हणते का का मानत नाही? ते म्हणले मला काय माहित, त्यांनाच विचारून घ्या. ते म्हणते ठीक आहे, उद्या तुझ्या नवऱ्याला घेऊन ये, मी त्याला विचारतो. मग हे नवऱ्याला घेऊन जाते. दुसऱ्या दिवशी आले समोर. मग महाराज म्हणतात बाळ तू देवाला का मानत नाही? मग तो म्हणतो महाराज सोपं आहे, देव मला दिसत नाही, मी त्याला मानत नाही. मग महाराज म्हणतात ठीक आहे, मी तुला देव दाखवून दिला तर तू देवाला मानशील? तो म्हणतो हो मानेल की, त्यात काय? मग त्याला महाराज म्हणतात त्यासाठी तुला माझं एक छोटंसं काम करावं लागेल. महादेवाचं मंदिर शोध आणि त्या महादेवाच्या पिंडीला रोज सकाळी 11 प्रदक्षिणा मार. तिथं तुला जे पण श्रेष्ठ वाटतं तुझ्या मनावर, बरं जे पण श्रेष्ठ वाटेल त्याला तू देव मान. ते म्हणतो ठीक आहे, जातो घरी, उद्या सकाळी सुटतो की, घेतो तांब्या. निघाला महादेवाच्या मंदिराला, गेला, प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. 1 प्रदक्षिणा झाली, 2 प्रदक्षिणा झाली, 3 प्रदक्षिणा झाली, 4 झाले, आता 11वी झाली. पण ह्याला काहीच दिसलं नाही. ते मला काहीच दिसलं, देतो पाणी ओतून. पाणी ओतायला जाते, तेच त्याला काय दिसतंय? काय दिसतंय? महादेवाच्या पिंडीवर एक पिटुकला उंदीर अक्षदा खाताना दिसतंय. आता ते उंदीर अक्षदा खायले. मग तो म्हणतो की आता या महादेवाच्या पिंडीवर अक्षदा खाणार कोण आहे? उंदीर. म्हणजे पिंडीवरून
उंदीर काय झाला श्रेष्ठ झाला, आता मी उंदरालाच देव मानणार असं म्हणते. घरी जाते आणि घरात उंदराचा मोठा फोटो लावते आणि उंदराची पूजा करायला सुरुवात करते. सुरू करते, पूजा झाली, आता आरतीची वेळ आली. सुरू करते आरती. जय देव जय उंदीर मामा, तुझ्या रूपाचा कळेना महिमा. जय देव जय उंदीर मामा, तुझ्या रूपाचा कळेना महिमा. जय देव. मग याच्या मनात येते आता मी उंदराला देव मानले, आता मी काय करतो उंदरासाठी तीर्थ घेऊन जातो. जाते घरात एका छोट्याशा वाटेत तीर्थ घेऊन येते आणि उंदरासमोर ठेवते. आता उंदीर तीर्थ पिळायला येणार, तेच तिकडून एक मोठे मांजर येते. ती म्हणते हा पिटूक लावून देत माझ्यासमोर तीर्थ पिणार. बघते छाची येते, तीर्थ तर पितेच पण उंदराला एक फस्त करून निघून जाते. निघाली मांजर आणि हे सगळं दृश्य कोण बघते? ते माणूस. ते म्हणते अरे रे 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 मी चुकलो, देव तर या उंदरात नाही, देव तर या मांजरात आहे, आता मी मांजरालाच देव मानणार असं म्हणतो. घरी जातो आणि उंदराच्या फोटोच्या बाजूला मांजराचा मोठा फोटो लावतो, पूजा करतो आणि आरती सुरू करतो. जय देवी जय मानी म्याऊ, तुझ्या नखांचा सर्वांना घेऊ. जय देवी जय मानी म्याऊ, तुझ्या नखांचा सर्वांना घेऊ. जय देवी. आता काय म्हणतो आपण मांजरीला तीर्थ नेऊ बाबा, पाठीलाच नेतो, मस्त तीर्थ ठेवतो. आता मांजर तीर्थ पिणार, तेच तिकडून एक मोठा काळा कुत्रा येतो. तो म्हणतो ही मांजर माझ्यासमोर तीर्थ पिणार, बघतच हेशी. मग ते तीर्थ तर पिते, मांजरीला मारून पळून जाते. ते म्हणते अरे रे 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 देवा, मांजरीत देव नाही, देव तर या कुत्र्यात आहे. पुन्हा घरी जाते, मांजरीच्या फोटोच्या बाजूला कुत्र्याचा मोठा फोटो लावते, पूजा करते आणि आरती सुरू करते. जय देव जय श्वान देवा, तुझपासून करतो मी तुझी सेवा. जय देव जय श्वान देवा, आजपासून करतो मी तुझी सेवा. जय देव. झालं. आणि हे सगळं त्याची बायको बघते, रागा येते महाराज किचन मधून अशी थर करत. म्हणजे काय लावलंय हो हे? एका उंदराला म्हणता, एका माणसाला म्हणता, एका कुत्र्याला म्हणता, काय हे? एका म्हशीचा फोटो आणून लावा म्हणजे झालं, मग समाधान पडते तुमच्या जीवाला. ते बोलायचं नाही, सद्गुरूंनी सांगितलंय जे श्रेष्ठ त्याला देव मानायचं असं म्हणते. मग ती बाई म्हणते मला काय करायचं करा असं म्हणत पुन्हा किचन मध्ये जाते. आता किचन त्या काळी चूल होत्या, तिनं नरम छान गरम पोळ्या करून ठेवल्या होत्या. महाराज खूप मेहनतीनं केल्या होत्या पोळ्या. आणि ती काय बघती, एक काळा कुत्रा त्या नरम गरम पोळ्या खात असते. महाराज या बायकोला असा राग येते, चुलीत जळतं राखून काढते आणि कुत्र्यात बदबद मारते. कुत्र बिचार काय करून तिथून निघून जाते. आणि हे सगळं दृश्य खिडकीतून तिचा नवरा बघते. ते म्हणते अरे रे 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 मी तर उगाच इकडे तिकडे पळालो, देव तर माझ्या बायकोत आहे, आता मी बायकोलाच देव म्हणणार. जाते घरात आणि मग काय करते महाराज, कुत्र्याच्या फोटोच्या बाजूला बायकोचा मोठा फोटो लावते, पूजा करते आणि आरती सुरू करते. जय देवी जय माझी घरवाली, आजपासून माझी वाणी. जय देवी जय माझी घरवाली, आजपासून माझी वाणी. जय देवी. मग ती मध्ये काय लावले या माणसानं, फिरले काय की याचं वर्ष. मग ते म्हणते हे बघ, मला सद्गुरूंनी काय सांगितले, जे श्रेष्ठ ते देव, तू श्रेष्ठ ठरलीस आतापर्यंत म्हणून तू देव. मग ही काय म्हणते, तुमचं डोकं फिरलं असं म्हणलं की त्याचं डोकंही फिरते, सगळंच फिरते. ते म्हणजे ठीक आहे माझी फिरली. मग असे भांडण लागतात महाराज त्या दोघांची जबरदस्त, की त्यात नवऱ्याचा राग तळपायच्या मस्तकाला जाते आणि ते बायकोला खनकन मारते आणि बायको धडकन पडती. मग हे पुन्हा तिला मारायला जाणार. तेच ह्याला कळतं की अरे आता मी बायकोला मारलं म्हणजे मी श्रेष्ठ, म्हणजे माझ्यात देव. ते म्हणजे काय भानगड चालली, चला सद्गुरूंकडे जाते. सद्गुरूंकडे आणि सद्गुरूंना म्हणते हे देवा तुम्हाला काय सांगायचं मला स्पष्ट सांगा. एकदा मी मांजरात बघतोय, एकदा कुत्र्यात बघतोय, एकदा माझ्या बायकोत बघतो ना, आता स्वतःच बघायला लागलो. नेमकं देव कुठं ही शिष्याची तळमळ बघून सद्गुरू त्याला आत्मज्ञानाचा उपदेश करतात. आणि माझा देव हा संपूर्ण जडी स्थळी काष्टी पाषाणी संपूर्ण जगात व्यापून आहे. हे जे तुझं शरीर आहे जे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे त्यातही माझा भगवंत एका भूतात व्यापून आहे. हे सद्गुरू त्याला दाखवून देतात आणि जडी स्थळी काष्टी पाषाणी माझा भगवंत कसं व्यापून
सूर्यप्रकाश जरी स्थळी काष्टी पाषाणी सर्व ठिकाणी माझा भगवंत कसा आहे व्यापून आहे. आता हे पंचमहाभूत कोणते? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांमध्ये माझा भगवंत व्यापून आहे. पृथ्वीच्या ठिकाणी गंधरूपाने आहे. गंधरूपाने राहून स्वतःच तो सर्व चराचरांना धारण करतो. आप म्हणजे पाणी, पाण्याच्या ठिकाणी रस रूपाने आहे. रस रूपाने राहून तो पृथ्वीला वेष्टन घालतो म्हणून पृथ्वीला विरू देत नाही. तेज, भगवंत तेज रूपाने अग्नी रूपाने आपल्यामध्ये आहे. डोळ्यात तेज आहे म्हणून आपल्याला सर्व जग दिसतं. पोटात जठराग्नी आहे म्हणून आपलं अन्न पचतं. पृथ्वी, आप, तेज, वायू, वायू स्पर्श रूपाने आहे. आणि तसंच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आता आकाशात भगवंत शब्द रूपाने आहे म्हणून शब्द आणि आकाश या दोघांना माया ग्रास करत नाही. असं माझा भगवंत सर्वांमध्ये व्यापून आहे असं महाराजांनी सांगितलं आणि त्याला स्वच ज्ञान करून दिलं. आता महाराज अभंगाच्या पुढच्या चरणात काय म्हणतात? तुका झाला ते कळत, तुका झाला ते कळत, हो तुका झाला ते कळत, तुका झाला ते कळत. तुका झाला ते कळत, तुका झाला ते कळत, हो तुका झाला ते तुका झाला ते कळत. भजन कराचा मुखाच, भजन कराचा मुखाच. भजन कराचा मुखाच, भजन कराचा मुखाच. हो ज्ञानदेव रचिला बाया, ज्ञानदेव रचिला बाया, हो ज्ञानदेव रचिला बाया, ज्ञानदेव रचिला बाया. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. भजन कसं करा? आता तुकोबर आहे हे खूप तीव्र बुद्धीचे होते. हे नेहमी प्रत्येक रूढी परंपरा जे पण काही गोष्टी आपण पूर्वजांनी सांगितले म्हणून करतो ते का करतो असा प्रश्न नेहमी विचारत अतिशय योग्य असं तत्वज्ञान आपल्या समोर काय करत होते, मांडत होते. म्हणजे रीड बिटवीन टू लाईन्स म्हणजे दोन ओळींमधलं काय सांगायचा संदर्भ आहे ते लक्षात घ्या. नुसतंच भजन करत टाळ पिटत बसू नका असं म्हणतात ते आमचे तुकोबार आहे. ते म्हणतात की भजनाचा अर्थ समजून घ्या. सावकाश, सावकाश म्हणजे हळूहळू नाही, हळूहळू करा असं म्हणत ते. सावकाश म्हणजे सावधपणे करा असं महाराजांनी या अभंगाच्या चरणामध्ये सांगितलं. आणि आता अभंगाच्या पुढच्या चरणात बहिणाबाई काय म्हणतात? बहीण माने फडकती रोजा, बहीण माने
निरूपण केले वजा निरूपणा केले वजा ज्ञान देवे रचिला पाया ज्ञान देवे रचिला पाया म्हणे कडक कटे ध्वजा निरूपणा आले ओझा. आता संपूर्ण इमारत झाली. पाया भक्कम केला संत ज्ञानेश्वरांनी. त्यानंतर किंकर झाले नामदेव. किंकर होऊन त्यांनी सभोवताल रचलं. त्यानंतर खांब दिला नाथ बाबांनी. त्यानंतर तुकोबाराय या इमारतीचा कळस झाले. आणि आता बहिणाबाई स्वतः ध्वजा होऊन पताका होऊन या सर्व संतांच्या कामगिरीचं यांच्या योगदानाचं वर्णन निरूपण संपूर्ण जगाला करतात. आणि इथं आपल्याला वेळेचं बंधन आहे म्हणून आपण इथंच विठोबा रखुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार जय बार कुमाई जय बार कुमाई बार कुमाई शेवटला म्हणा ना शेवटला मग माऊलीचं भजन घ्या. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नानराज. म्हणा चाल म्हणा दोघी.